हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द रिव्हर्स एजिंग जर्नी. आज आपण आपला टॉपिक आहे ड्रिंक्स फॉर क्लिअर स्किन. आज आपण असे ड्रिंक बघणार आहोत, असे चहा बघणार आहोत की त्याचा आपली त्वचा स्वच्छ, तेजस्वी आणि मुरुमयुक्त ठेवण्यासाठी फायदे होणार आहेत. त्याच्यातला पहिला आहे टर्मरिक टी, नॅचरल ब्लड प्युरिफायर. आतून त्वचेचं शुद्धीकरण करणारा असा हा टर्मरिकची टी. हळदीतील कुर्कुमिन हे एक असं शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहे ना, आणि ते अँटी इन्फ्लमेटरी सुद्धा आहे. हा हळदीचा चहा आपण पिल्याने आपल्या चेहऱ्यावरचे मुरुम, दाणे, त्वचेची सूज आणि काळसरपणा सगळं कमी होतं. यकृत आणि रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते आणि त्यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो. जेव्हा आपल्या बॉडीचं डिटॉक्स होतं आणि आपलं लिव्हर आणि यकृत आणि ब्लड जेव्हा प्युरिफाय होतं, तेव्हा आपल्या त्वचेला नैसर्गिकच ग्लो येतो. आणि हे कसं प्यायचं आहे तर सकाळी सकाळी उठल्याबरोबर उकळत्या पाण्यात अर्धा चमचा हळद पावडर, चिमूटभर काळी मिरी आणि हवी असल्यास उकळवून झाल्यानंतर खाली उतरल्यावर लिंबू रस थोडासा टाकायचा आहे आणि हे थंड झाल्यावर म्हणजे कोमट असताना प्यायचं आहे रोज सकाळी. दुसरं आहे मिंट टी, पुदिना चहा. त्वचेसाठी थंडावा आणि ताजेतवाना ताजेपणा देतो हा. पुदिन्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरिया असतात. ते त्वचा विकार, पिंपल्स आणि ओपन पोर्स असतात त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो. शरीरातील उष्णता कमी करून त्वचेला शांतता आणि थंडावा देतं मिंट. पाचन सुधारतं. त्यामुळे आतून डिटॉक्स होऊन त्वचा शुद्ध होते जेव्हा तुम्ही हा मिंट टी पिता. त्याला रिव्हर्स स्किन डॅमेज सुद्धा म्हणतात. त्याच्यासाठी रिव्हर्स स्किनचे डॅमेज सुद्धा रिव्हर्स होतात. हा कसा प्यायचा आहे तर 10 ते 12 पुदिन्याची पानं पाण्यात त्यात उकळून खाली गॅसवरून उतरल्यानंतर कोमट झाल्यावर त्याच्यामध्ये लिंबू किंवा मध घालून रोज दुपारी किंवा रात्री प्यायचा आहे. हा सकाळी नाही प्यायचा आहे. पुढचा आहे जिंजर टी. जिंजर टी काय करतो, तुमच्या बॉडीतले टॉक्सिन्स फ्लश आउट करायला मदत करतो. जिंजर म्हणजे आलं, आपल्या किचनमध्ये असतात नेहमी. आणि ह्याचा उपयोग काय होतो तर त्वचेसाठी रक्ताभिसरण वाढवणारा हा चहा आहे. आलं शरीरातील दाह कमी करतं आणि त्वचेला आतून आरोग्य मिळवतं. त्याच्यामुळे त्वचेला ऑक्सिजन आणि पोषण योग्य प्रमाणात मिळून मग त्याचं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत होते. आणि अद्रकच्या चहाने डिटॉक्सची प्रक्रिया जलद व्हायला सुरुवात होते. त्वचा उजळ होते. कसं प्यायचं आहे हे तर अर्धा इंच आलं उकळत्या पाण्यात टाकून रोज सकाळी किंवा संध्याकाळी एकदा प्यावे. आणि ड्राय जिंजर म्हणजे अ, सुंठ सुंठचा चहा जर तुम्ही पिलात ना रोज सकाळी, तर तुमच्या बॉडीवरचं इन्फ्लमेशन असतं ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. किंवा जिंजरच्या टीने सुद्धा तुमच्या बॉडीत तुमच्या शरीरातली सूज कमी व्हायला मदत होते. पुढचं आहे ग्रीन टी. अँटीऑक्सिडंटचा भरपूर स्तोत्र. प्रिव्हेंट रिंकल्स अँड बूस्ट कोलेजन. ते काय करतं तर त्याच्यामध्ये ग्रीन टी मध्ये कॅटेचिन नावाचं अँटीऑक्सिडंट असतं. ते त्वचेला मुरुमांपासून वाचवतं आणि त्वचेला आतून डिटॉक्स करतो आणि ग्लो वाढतो त्याच्यामुळे. आणि कोरडेपणा, रॅशेस, मुरुमांचे डाग सुद्धा कमी व्हायला मदत होते. कसं प्यायचं तर एक ग्रीन टीची बॅग गरम पाण्यात 3 मिनिटं भिजवून हवं असल्यास लिंबू किंवा मध घालून दररोज एकदा प्यावी. हे सकाळी अनिशापोटी नाही प्यायचंय ग्रीन टी, कधीही 11 वाजता किंवा संध्याकाळी 4 वाजता किंवा रात्री झोपताना असं प्यायचंय. सकाळी उठल्याबरोबर नाही प्यायचंय. आणि लिंबू आणि मध तुम्हाला घालायचंय तर त्या उकळत्या चहामध्ये नाही घालायचंय. कधीही गॅसवरून जेव्हा तुम्ही हे उतरवता ना पातेलं, तेव्हा ते गाळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये तो मिक्स करायचा आहे. थोडंसं कोमट झाल्यानंतर मग तुम्ही हनी मिक्स करायचंय, कधीही लक्षात ठेवा. आणि या चहापैकी दिवसातून 1-2 वेळा वेगवेगळे चहा निवडून प्या आणि आठवड्याभरात तुमच्या त्वचेतील फरक तुम्हाला लक्षात येईल.
तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. तुम्ही असंही करू शकता, एक एक आठवडा एक एक चहा ट्राय करा. अँड थँक यू.